नमस्कार योगेश आणि स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, मी आज आहे वांगणी वेस्टमध्ये आणि सध्या 31चा माहोल चालू आहे. आता 2-3 दिवस बाकी आहेत 31ला वर्षाचा शेवटचा दिवस. सो सगळी लोक एन्जॉय करण्यासाठी घराच्या बाहेर पडतात. कोणी फार्म हाऊस शोधतं, कोणी बंगला शोधतं, कोणी गोवा, मलेशिया, इकडे खूप लांब ठिकाणी लोक जात असतात. सो वांगणीमध्ये पण आपला एक फार्म हाऊस आहे, तुम्ही बघू शकता या साईडला पाठीमागे. आणि याचं नाव जे आहे ते पार्वती अंगण या फार्म हाऊसचं नाव आहे. सो आता आतमध्ये आपण जाणार आहोत आणि बघणार आहोत की काय याचं कॉस्ट आहे, आतमध्ये एंट्री फी किती आहे, आतमध्ये फूड कसं मिळतं, खायच्या पदार्थ कसे मिळतात, काय कॉस्ट आहे, काय किंमत आहे, या सगळ्या आपण गोष्टी बघणार आहोत, जेणेकरून काय तुम्हाला फायदा होईल. आणि हा जो फार्म हाऊस आहे तो वांगणी वेस्टला आहे. वांगणी वेस्ट म्हणजेच स्टेशनपासून फक्त 20 मिनटाच्या अंतरावरती आहे. वॉकिंग डिस्टन्स तुम्ही बघायला गेलात तर. आणि रिक्षाने तुम्ही जर आलात तर फक्त 10 मिनटाच्या अंतरावरती हा जो फार्म हाऊस आहे. सो लेट्स स्टार्ट व्हिडिओ. चला आता आतमध्ये जागा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता याची एंट्रीच एवढी भारी दिली आहे ना, एकदम सिमेंटचं बांधकाम केलं आहे, पण त्याला जो आकार दिला आहे, त्याला शेप दिला आहे, त्याला कलर दिला आहे ना, सेम टू सेम लाकडाचा कलर दिला आहे. आणि गेट पण काय भारी मारला बघा. पार्वती अंगण जो फार्म आहे, कृषी पर्यटन केंद्र बघा इथे. सो इथं कॉन्टॅक्ट नंबर पण इथे दिलेला आहे, 9881211211. दुसरा एक नंबर आहे 9321211211. सो आता आपण आतमध्ये जातो आहे. आता आपण आतमध्ये आलो आहोत आणि समोर पूर्ण ग्रीनरी आहे, झाडच झाड आहे सगळी. तुम्ही बघू शकता या साईडला एक मोकळी जागा आहे, मैदान आहे, पूर्ण टोटली मैदान आहे. आणि फणसाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत आतमध्ये. बघा समोर आहे गणपतीचं मंदिर आहे तिथे. सो आता आपण आतमध्ये चाललो आहे. फार्म हाऊसला मित्रांनो मस्त सजवलं आहे बघा ना, मोठंच्या मोठं मैदान आहे इथे. इथे एक स्कूटी ठेवली आहे, मस्त स्कूटी ठेवली आहे, जुनी स्कूटी आहे, बंद आहे, पण ती असं म्हणजे बोलतात ना की फार्म हाऊसमध्ये एंट्री मारल्यावरती कसं एक ॲट्रॅक्ट होतं, ती त्याच्यासाठी ठेवले. हिला बनवले बघा ना कशी. मध्ये एक दोन्ही मधला जो भाग जो गायब केला आहे आणि मध्ये काहीतरी प्लॅस्टिक प्लायवूड वगैरे ॲक्रेलिक टाकले आणि त्याला असं म्हणजे शोसाठी ठेवले. इथे बघा एक जी प्लॅस्टिकच्या बॉटल आहेत ना, त्याला कलर मारला आहे. आणि आपण कसं इंग्लिश मूवीमध्ये आपण बघतो रॉबर्ट असतो, त्याला आपण तयार केलं जातं, तसं त्याला तयार करून असं उभं केलं बघा ना. सो आपण मित्रांनो आता आतमध्ये आलो आहे आणि खूप छान आहे फार्म हाऊस. पार्वती अंगण नाव आहे. आणि सध्या आपल्यासोबत आहेत अविनाश बनोटे साहेब आहेत. तर त्याच्याशी आपण थोडं बोलू, या फार्म हाऊसबद्दल जाणून घेऊ आपण की आतमध्ये कशा प्रकारे एंट्री आहे, त्यानंतर फूडमध्ये काय काय मिळेल आपल्याला. सो बनोटे साहेब, काय प्राईज आहे, एंट्री फी किती आहे इथे? आपले पार्वती अंगणचे 3 प्रकारचे पॅकेज आहेत. ओके. 24 आवर्सचं पॅकेज आहे, 5 to 5, इव्हिनिंग 5 to मॉर्निंग, इव्हिनिंग 5. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही संध्याकाळी 5 वाजता आले की आपण चहा बरोबर कांदा भजी देतो. ओके. त्याच्यानंतर संध्याकाळी 7 ते 9 आपल्याकडे 4 प्रकारचे स्टार्टर्स असतात. ओके. ओके. त्याच्यामध्ये चिकन ऑइल फ्राय, बोंबील फ्राय, फ्रेंच फ्राईज, चना गार्लिक, पनीर पकोडे अशा प्रकारचे स्टार्टर्स असतात. रात्रीच्या जेवणामध्ये चिकन करी असते, व्हेजमध्ये 2 भाज्या, ओके. तांदळाची भाकरी, दाल राईस, सलाड, स्वीट असतं. दुसऱ्या दिवशी नाश्त्याला मिसळ पाव, बुर्जी पाव. दुपारच्या जेवणामध्ये प्रॉन्स करी, ड्राय चिकन हे आपल्या पॅकेजमध्ये असतं. 2 भाज्या, सेम तांदळाची भाकरी, दाल राईस, सलाड, स्वीट. आणि आपण इतर येणाऱ्या लोकांच्या मागणीप्रमाणे त्यांना फिशमध्ये जे आयटम व्हरायटीज आहेत, पॉपलेट आहे, सुरमई आहे, इतर जे काही आपण ते लागेल तसं मटण, चुलीवरचं मटण बनवून देतो आपण. आता आपण थंडीचा सीझन चालू आहे तर आपण चिकन पोपटी बनवतो. ओके. अशा प्रकारचं आपलं 24 आवर्सचं पॅकेज आहे. त्याचं 2000 पर पर्सन आहे. म्हणजे आपल्याकडे 4 रूम आहेत मोठे. ओके. हे आपण 4 डॉर्मेटरी रूम आहेत आणि 4 डॉर्मेटरी रूम, प्रत्येक रूममध्ये 8 ते 12 लोकांना आपण एक रूम देतो. ओके. मोस्टली फॅमिली बुकिंग, लेडीज ग्रुप, सिनियर सिटीजन असे ग्रुप्स आपल्याकडे नेहमी असतात. ओके. आणि डेस्टिनेशन वेडिंगचं आपल्याकडे असतं, बर्थडे पार्टी असतात, 2-2, 3-3 दिवसासाठी आपण लग्नाचं देतो. म्हणजे तुम्ही लग्नासाठी पण देता, बर्थडेसाठी पण देता, हो, बर्थडेसाठी त्याचबरोबर जर एंगेजमेंट असेल त्यासाठी पण तुम्ही देता. हो. मग त्याचं काय वेगळं पॅकेज वगैरे आहे कसं काय? त्याचं वेगळं पॅकेज आहे. किती? त्याचं याच्यावरती किती लोक असणार आहेत तुमची, तुम्ही कधी येणार, कधी जाणार, त्याच्यावर डिपेंड्स आहे. ओके. मोस्टली कसं असतं, कधी सकाळी एक 1 डे प्रोग्राम आता जास्त होतात. सकाळचा साखरपुडा, दुपारी हळदी आणि रात्री लग्न, असे काही
प्रोग्राम असतात, काही 3-3 दिवसाचे असतात, तर कधी संध्याकाळचेच लग्न असतात, संध्याकाळी 5 ते 11. मग त्या पद्धतीने आपण त्यांना देतो. त्याच्यामध्ये आपण सगळं तुम्हाला स्पायरो पाहिजे किंवा बेंजो पाहिजे, बँड पाहिजे, ते सगळं अरेंज करून देतो. इव्हन कॅटरिंगमध्ये तुम्हाला काय फूड पाहिजे, आपल्याकडे 300 रुपयापासून स्टार्ट थाली आहे. त्या पद्धतीने आपण जशी तुम्हाला पाहिजे, त्याच्यामध्ये पाणीपुरी पाहिजे, तुम्हाला आईस्क्रीम पाहिजे, इतर जे काय असेल तसे ते ॲड होतात. आणि फूडची टेस्ट आपली तुम्ही एकदा येऊन बघा आणि फूडची टेस्ट घेऊन बघा. ओके, म्हणजे या पूर्ण फार्म हाऊसमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिलेत. हो. आणि आपण येणाऱ्या लोकांसाठी आपला ते मोठा लॉन आहे, तिथे खेळण्यासाठी आपण क्रिकेट, बॅट बॉल, स्टंप, बॅडमिंटन, व्हॉलीबॉलचा कोर्ट आहे आपल्याकडे, हे सगळं प्रोव्हाइड करतो. त्यांना कुठल्याही प्रकारे बॅडमिंटन किंवा बॅट बॉल आणायची गरज नाही. सगळं आपण इथे बॅट बॉल स्टंपपासून, व्हॉलीबॉलचा बॉलपासून ते बॅडमिंटन, शटलकॉक, कॅरम बोर्ड, चेस बोर्ड, हे सगळं आपण इथे प्रोव्हाइड करतो. आणि समोरच आपला मोठा डायनिंग हॉल आहे, एका वेळी 40 ते 45 लोक आपली इथे जेवायला बसू शकतात. ओके. आणि कराओके सिस्टीम आपल्याकडे 3 प्रकारचे स्पीकर्स आहेत. आपण कराओके सिस्टीम देतो. प्रत्येक स्पीकरच्या बरोबर माईक असतो. रात्री आपण बॉन फायर, आता थंडी असल्यामुळे बॉन फायरसाठी वेगळे केलेले सेल्फी पॉईंट आपण बनवलेले आहेत. म्हणजे हे आता समजा जर एक फॅमिली आली इथे राहण्यासाठी, सो सकाळी संध्याकाळी 5 ते दुसऱ्या दिवशी 5, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अवेलेबल करून त्याच्यामध्ये देणार ना तुम्हाला. आणि पर पर्सन 2000 रुपये. पर पर्सन 2000. जर आपण रूम दाखवाल का आपल्याला? हो, या ना. सो आता आपण रूम बघतोय, रूमची क्वालिटी बघूया आणि किती लोक आतमध्ये राहू शकतात ते आपण आज बघणार होतो. सो हा रूम आहे इथे, मस्त खूप छान रूम आहे, ते मोठा आहे. हा आपला स्पेसियस डॉर्मेटरी रूम आहे. अच्छा. 500 स्क्वेअर फीटचा एक रूम आहे. ओके. प्रत्येक रूम मध्ये आपले 2 बेड असतात, रूमच्या मॅट्रेस प्रत्येक रूम मध्ये असतात. ओके. आणि आपले 2 वॉशरूम आहेत. ओके. बाथरूम मध्ये एक कमोड लावलेला आहे, गिझर आहे. ओके. आणि एक वेगळं टॉयलेट आहे. बाथरूमचा पण स्पेस मोठा आहे. बाथरूमचा स्पेस मोठा आहे, गिझर आहे. ओके. एसी आहे. अच्छा. रूम आपले एसी आहेत. ओके. आणि मोठा आहे. 10 ते 12 लोक आरामशीर राहू शकतात असं आहे. ॲट अ टाइम 10 ते 12 लोक राहतील. मिनिमम 8 लोकांचा ग्रुप असेल त्यांना आपण देतो. ओके. ओके, खूप छान आहे. आपण आता मागची बाजू बघूया आपण आता. चला आता आपण मागची बाजू बघू. आता आपण मित्रांनो आतमध्ये आलो आहे. एक मोठं मैदानसुद्धा आहे इथे अवेलेबल आहे खेळण्यासाठी. सो इथे कसं काय? हे ॲक्च्युली आता ज्यावेळी आपले रेग्युलर कस्टमर असतात त्यावेळी ते आपण ह्या लॉनचा खेळण्यासाठी वापर करतो. बॅडमिंटन किंवा क्रिकेट, स्टंप, बॅट बॉल आपण इथे प्रोव्हाइड करतो. आणि हा स्टेज आपला मोठा. अच्छा, हा स्टेज आहे समोर ना? इथे आपल्याकडे नेहमी लग्नाचे, साखरपुड्याचे कार्यक्रम चालूच असतात. इथे आपण साधारण 600 खुर्च्या लावतो. ओके. 600 माणसं असतील, 200 असतील, 300 असतील, तुम्हाला ज्या पद्धतीने, म्हणजे जास्तीत जास्त किती लोक इथे बसतील तरी पण? जास्त 600 लोकांचा, 600 लोक म्हणजे एका वेळी ॲट अ टाइम. ओके. ओके. 700 ते 800 माणसांचं लग्न इथे होऊ शकतं. हा ना? समोर तुम्ही बघू शकता, इथे आपण बॉन फायर, आता त्याला लाईट नाही. ओके. ओके. पूर्ण लाइटिंग केलेली आहे त्याला. हा एक सेल्फी पॉईंट आहे. ओके, हा सेल्फी पॉईंट आहे. हा सेल्फी पॉईंट आहे फर्स्ट. त्याला पूर्ण लाईट्स आहेत. आणि तिथे बॉन फायरसाठी आपण तिथे बॉन फायर करतो. आणि पोपटी आपण तिथे बनवून लोकांना तिथे बसण्यासाठी पोपटीचं लागतो. ओके. सो आता आपण बघूया पुढे काय काय असेल. आणि अजून काय काय इथे दाखवा. आता हा आपला एकदम ह्यूज स्विमिंग पूल आहे. ओके. हा 25 बाय 40चा मोठ्या माणसांसाठी स्विमिंग पूल आहे, 1000 स्क्वेअर फीटचा. ओके. आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता की तिथे लहान मुलांचा स्विमिंग पूल आहे. ओके, इथे लहान मुलांसाठी पण आहे ना? लहान मुलांचा स्विमिंग पूल आहे. छान केलंय. पूलच्या बाजूला बसण्यासाठी आपण 2 सिटिंग अरेंजमेंट केलेले आहेत. ओके. इथे साधारण 25 ते 30 माणसं बसू शकतात. ओके. आणि हे एक बांबू हाऊस आहे आपलं. इथे एक 15 ते 20 लोक इथे बसू शकतात. एका वेळी 2-3 ग्रुप असले का बसायला काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. आणि हा आपला रेन डान्स आहे. ओके, हा रेन डान्स आहे. छान, म्हणजे एकाच फार्म हाऊसमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी अवेलेबिलिटी करून दिलेल्या आहेत. हो. आणि इथे पाठीमागे पण सगळे आंबे झाड आहेत ना? बाग आहे, खूप मोठी बाग आहे. इथे पण असं संध्याकाळचं बसू शकतो ना, टेबल टाकून वगैरे? आंबा, चिकू, फणस, वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं, फुलझाडं सगळे आहेत. आणि पूर्ण ऑर्गॅनिक आहे. आणि हे सगळं आपण विक्री इथेच करतो जागेवरती. चिकू आपला मोठ्या प्रमाणात निघतो. आंबा आपल्याकडे 10 प्रकारचे आंबे आहेत. हापूस, रत्ना, पायरी, तोतापुरी, केशर, अशा बऱ्याच प्रकारचे आंबे आहेत आपल्याकडे. चिकू आहेत, फणस आहेत, नारळाची झाडं आहेत. आपण एन्जॉयमेंटसाठी लोकांना इथे गेम खेळण्यासाठी आतमध्ये हे लावतो. हा इकडे आपला किड्स प्ले एरिया आहे. अच्छा, इथे आहे का पुढे? इथे किड्स प्ले एरिया पण अवेलेबल आहे. हे मोठ्यांसाठी झोपाळे आहेत. अच्छा. सीसॉ आहे. ओके. मोठ्यांसाठी झोपाळे आहेत, सीसॉ आहे आणि घसरगुंडी आहे. अच्छा, म्हणजे लहान मुलांसाठी पण तुम्ही कुठे कमी पडलत नाहीये.
आणि बाकी सगळं आम्ही इथे बॉल वगैरे सगळे provide टॉयलेटची पण करतो. सोय वगैरे आहे का इथे? हा? टॉयलेटची वगैरे सोय आत बाहेर? टॉयलेट बाहेर आहे हे इकडे 2 अच्छा, washroom आहे. आहेत ओके, बाहेर. ओके. इथे हा. चेंजिंग म्हणजे- रूम आहे. अच्छा, म्हणजे आतमध्ये जाण्याची गरज नाही, तुम्ही बाहेर असाल तर तुम्ही बाहेर जाऊ शकता इथे. पूलकडे जे लोक असतील त्यांना आत जाण्याची गरज नाही. ओके ओके, खूप छान आहे फार्म हाऊस. फार्म हाऊसचं एकदा नाव सांगा तुम्ही परत एकदा. पार्वती अंगण पार्वती अंगण. आणि फार्म अँड रिसॉर्ट. त्याचं जरा मला तुमचा नंबर पण सांगून टाका एकदा. हा, आपला नंबर आहे 9881 211 211 Okay. 9321 211 211. म्हणजे ह्याच्यावरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करून हो, बुकिंग हो, करू शकतो हो, आपण, हो, बरोबर? हो, हो. सो मित्रांनो, ह्या जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून बुक करू शकता. आदल्या दिवशी किंवा 1-2 दिवस अगोदर, नाही, आपल्याकडे महिना आधी बुक करावं महिनाभर लागतं. अगोदर हा, बुक कारण करावं आता आपला लागतं. आज 29 डिसेंबर आहे, तर आपला 31 जानेवारी पर्यंत विकेंड फुल झालेले आहेत. ओके फ्रायडे सॅटर्डे संडे फुल झालेले आहेत. ओके. एक तुम्हाला महिना आधी आपल्याला बुकिंग बुकिंग करावं लागतं. हो. आणि 2,000 रुपयामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल मिळतील. आणि तुम्हाला जर इथे लग्न किंवा साखरपुडा, बड्डे वगैरे असेल तर तुम्ही तोही इथे अवेलेबल आहे. आणि खूप चांगल्या दरामध्ये इथे तुम्हाला दादा करून देतील, बरोबर? हो. सो मित्रांनो, लवकरात लवकर या इथे राहण्यासाठी. आणि भेटू आपण आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वांगणीकर योगेश या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करायला मित्रांनो विसरू नका, जेणेकरून तुमच्या कमेंटमुळे मला नवीन काहीतरी शिकायला मिळेल. सो आता आपण हा ब्लॉग जो आहे तो इथे संपवतो आहे. थँक्यू.